नमस्कार. आर-टी 2026 म्हणजेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आर-टी मार्फत ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जी कागदपत्रांची मी लिस्ट सांगितली होती, ती कागदपत्राची सखोल चर्चा आपण करणार आहे. म्हणजे जन्माचा दाखला सांगितलाय, तर तो जन्माचा दाखला कसा पाहिजे? काय त्यामध्ये काळजी घेतली पाहिजे? कोणत्या-कोणत्या गोष्टीला लक्ष दिलं पाहिजे? हेही बोलूया. सोबत उत्पन्नाचा दाखला असेल, तर त्यावरती कोणकोणत्या गोष्टीवरती तुम्ही काळजी घेतली पाहिजे? काय गोष्टी चुकू शकतात? याबद्दलही चर्चा करणार आहोत. सोबत ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे, जे स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट कशा प्रकारचं काढायचं त्याची सखोल आपण माहिती घेणार आहोत आणि रहिवासाच्या पुराव्याची ही सखोल चर्चा आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जे कोणी पालक किंवा मित्र असतील ज्यांचे पाल्य ज्यांचा जन्म 2019 जुलै 2019 च्या नंतर आणि डिसेंबर 2022 पर्यंत झालेला असेल, म्हणजे 19 ते 22 पर्यंत जन्मलेले ज्यांची मुलं असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. कारण त्यांनाही कमीत कमी 8 ते 10 लाखाचा त्यांच्या शिक्षणावरचा खर्च वाचणार आहे. आर-टी सारख्या योजनेमधनं सहभाग नोंदवून जर त्यांचा नंबर आर-टी मार्फत लागला तर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या मित्रांपर्यंत पोहोचवा. सोबतच आर-टीच्या ॲडमिशन्स कधी सुरू होत आहेत, फॉर्म्स कधी भरायचे आहेत, त्यामध्ये कागदपत्राचं काय आणखी त्रुटी असू शकते का? याच्या वेळोवेळी अपडेटसाठी एक WhatsApp चॅनल ग्रुप मी बनवलेला आहे. ते नाममात्र शुल्क ₹100 साठी आहे. ते ₹100 शुल्क भरून तुम्ही तो ग्रुप जॉइन करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, आर-टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कागद किंवा फॉर्म भरत असताना जर का तुम्हाला कोणता कागद लागत असेल, तर तो केवळ एकच कागद आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की फॉर्म भरताना केवळ एकच कागद तुमच्यासोबत राहणं गरजेचं आहे. ते म्हणजे जन्माचा दाखला. आधार कार्ड सुद्धा नाही, जन्माचा दाखला. आता तो जन्माचा दाखला कसा पाहिजे, तो मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. हा माझ्या पाल्याचा जन्माचा दाखला आहे. तुम्ही पाहू शकता. आता ह्या जन्माचा दाखला पी-डी-एफ स्वरूपात पण मी दाखवू शकलो असतो. पण प्रत्यक्षरित्या हा असा दिसतो आणि असाच जन्माचा दाखला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, जन्माच्या दाखल्यात काय फरक असतो? तर काही भागात म्हणजे तुम्ही टायर 2 जे ग्रामीण भागात किंवा अ, अ, तालुक्याच्या ठिकाणी जर गेलात, तर जन्माचा दाखला हस्तलिखित मिळतो. तर तो जन्माचा दाखला यामध्ये चालत नाही. तुम्हाला जो पाहिजे तो महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतमधून अशा प्रकारे ऑनलाईनचा जन्माचा दाखला काढलेला पाहिजे. ज्यामध्ये क्यूआर कोड असणं गरजेचं आहे. ऑनलाईनमध्येही बरेचसे प्रकार आहेत, परंतु क्यूआर कोड असलेला जन्माचा दाखला काढणं गरजेचं आहे. आता याच्यासोबत आणखीन काय-काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तर सखोल चर्चा आपण करणार आहोत. पहिलं तुम्हाला पाहायचंय त्याचं नाव. त्याचं जे नावाची स्पेलिंग आहे ती दुरुस्त आहे का? तुम्हाला जी पाहिजे तशीच आहे का? कारण जन्माचा दाखला काढते वेळेस आपण जास्त लक्ष दिलेलं नसतं आणि मग ॲडमिशनच्या वेळेस आपलं लक्ष जातं. मग नावाची स्पेलिंग जर बरोबर आहे का ते पाहायचंय आणि तुम्ही जर आधार कार्ड काढला असेल, तर त्या आधार कार्डवरती पण नावाची स्पेलिंग म्हणजे त्याच्या नावाची स्पेलिंग, त्याच्या वडिलांच्या, त्याच्या सरनेमची स्पेलिंग किंवा मराठीत जे नाव आहे, काना, मात्रा, वेलंटी. तसं पाहायला गेलं तर काना, मात्रा, वेलंटीला इतकासं महत्त्व दिलं जात नाही. जे महत्त्व आहे ते केवळ स्पेलिंगसाठीच आहे. आता कुणाचं सरनेम अगोदर असेल, सरनेम नंतर असेल, तर त्याची काळजी करू नका. पण केवळ तुम्ही स्पेलिंग्ज पहा. त्याच्यानंतर सेकंड महत्त्वाचं आहे त्याचं लिंग. काही ठिकाणी चुकून झालेलं असतं पुरुषचं स्त्री, स्त्रीचं पुरुष. त्याची चौकशी करून घ्या. आधारवरती बघून घ्या. सोबतच डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख जी आधारवरती आहे, तीच ह्याच्यावरती आहे का? कारण ह्याच्या जन्माच्या दाखल्यावरच आधारवरती जाते बहुतांश. त्याच्यानंतर आईचं नाव. आईचं नाव जे इथं दिलेलं आहे आणि आईच्या आधारवरती जे नाव आहे, ते मॅच करणं गरजेचं आहे. स्पेलिंग तीच असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव. वडिलांचं नाव त्यांच्या आधारवरती जे नाव आहे वडिलांच्या आणि तुमच्या पाल्याच्या आधारवरती जे नाव आहे ते असणं. स्पेलिंग मिस्टेक होऊ नये. मागं-पुढं असलं तरी चालेल म्हणजे सरनेम अगोदर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. केवळ इतकंच, की त्यांचं नाव, लिंग, त्याच्यानंतर जन्माचा तारीख, नंतर आईचं नाव आणि वडिलांचं नाव. आणि हा क्यूआर कोडचा जन्माचा दाखला. तर हे झालं जन्माच्या दाखल्याच्या बाबतीत. केवळ एवढाच कागद जर तुमच्याजवळ असेल, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. हीच त्यामधली खासियत आहे. आता दुसरा महत्त्वाचा कागद म्हणजे ज्यामध्ये की उत्पन्नाचा दाखला येतो. आता तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं येत असाल, तर खुल्या वर्गातील पालकांना त्यांचा जन्माचा दाखला देणं गरजेचं आहे. आता हे जन्माचा दाखला थोडासा मी मोबाईलमध्ये आहे माझ्याकडे, ह्या प्रकारचा आहे. तो मी स्क्रीनवरती दाखवतोय. तर या जन्माच्या दाखल्यामध्ये काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर तुमचं नाव, आता जनरली मराठीत नाव कधीतरी चुकू शकतं काना, मात्रा, वेलांटी तर त्याची काळजी करू नका. त्याच्यानंतर तुमचं राहणार हे तुमच्या आधारवरनं ठरलेलं राहतं आणि त्याच्यामध्ये तुमचं वर्ष, हे बघा वर्ष कोणतं आहे? 24-25 हे वर्ष असतं आर्थिक वर्ष. 25-26 नव्हे. 24-25 ह्या आर्थिक वर्षासाठी दिलेला जो दाखला आहे आणि वार्षिक उत्पन्न हे 1,00,000 नसून 1,00,000पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे काय? तर 9,999 ही चालतात. पण 1,00,000चा उत्पन्नाचा दाखला चालत नाही. त्यामुळे 1,00,000पेक्षा कमी आणि ₹1 कमी असणं गरजेचं आहे. आणि वार्षिक वर्ष हे आणखी महत्वाचं आहे. 24-25, 25-26 आणखीन संपलेलं नाहीये.
26 वर्ष आता मार्चला संपतं. त्यामुळे 24-25चा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे. हा खूप मोठा प्रश्न पालकांमध्ये असतो. त्याच्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये दिलेलं हे प्रमाणपत्र 31 मार्च 2023 पर्यंत वैध राहील. म्हणजे हेही तपासून घेणं इतकंच महत्त्वाचं आहे, की कोणत्या वर्षासाठी काढलंय आणि कधीपासून कधीपर्यंत वैध आहे. मग परत पालकांना कन्फ्युजन असते, की ॲडमिशन्स जुलैमध्ये होतात, जून-जुलैमध्ये होतात. कागदपत्र तर मार्चमध्ये संपतात. मग पुढच्या वर्षी काढायचं का? तर तसं नाहीये. ॲडमिशन प्रक्रिया ही मार्चच्या अगोदरच संपते. त्यामुळं मार्च-एप्रिलपर्यंत संपते. त्यामुळे तुम्हाला हा 31 मार्च 2026 पर्यंत वैध असलेला उत्पन्नाचा दाखला लागतो. मग हा दाखला तुम्ही कधी काढायचा? आताही काढला तरी चालेल. तहसील ऑफिसचा, ऑनलाईनचा जन्माचा दाखला अशा प्रकारचा तुमचा असणं गरजेचं आहे. हे झालं जन्माच्या दाखल्याबाबत. आता कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत मी बोलतो, की जनरली कास्ट सर्टिफिकेट वडिलांचं ऑनलाईन प्रणालीद्वारे असेल किंवा ऑफलाईन काढलेलं असेल. आता माझं जे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे ते 1999 किंवा 2000-2002 ला काढलेलं आहे. तर त्यावेळेस ऑनलाईन प्रणाली नव्हती. म्हणजे हस्तलिखित कास्ट सर्टिफिकेट्स होते. तेही चालतात. मग तुमचं हस्ताने लिहिलेलं कास्ट सर्टिफिकेट असेल आणि किंवा तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहे ओरिजिनल सापडत नसेल, तरीही चालेल. तुमचं जे काही ओरिजिनल नसेल, जे फोटोकॉपी केली आहे त्याला अटेस्टेड करा. तेही कास्ट सर्टिफिकेट चालतं. एस-सी-बी-सीसाठी आता एक नवीन सुविधा दिलेली आहे. ई-डब्ल्यू-एस आणखीनही त्यामध्ये काही नाही नवीन नियमामध्ये काय असणार आहे ते सांगता येत नाही. परंतु ओ-बी-सी, एस-सी आणि एस-टीसाठी कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीची गरज नाही आणि हे कास्ट सर्टिफिकेट कुणाचं पाहिजे? तर परत एकदा सांगतो, कास्ट सर्टिफिकेट हे वडिलांचंच पाहिजे. त्यामुळं कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्हाला घ्यायची काळजी ही आहे. आता तिसरा महत्त्वाचा कागद म्हणजे रहिवासीचा पुरावा. जर तुम्ही तुमच्या नावाचं मालकी हक्काचं घर असेल, तर तुम्हाला त्या जागेची रजिस्ट्री आता मालकी हक्क कुणाचा? पाल्याच्या वडिलाच्या नावाचा किंवा आईच्या नावाचा किंवा पाल्याच्या आजोबाच्या नावाचा किंवा आजीच्या नावाचं जरी घर असलं तरीही चालतं. पाल्याच्या चुलत्याच्या नावाचं म्हणजे तुम्ही वडील आहात आणि तुमच्या भावाच्या नावावर घर असेल तरीही चालतं. तुम्ही वडील आहात आणि तुमच्या भाऊजाई किंवा तुमच्या भावाच्या पत्नीच्या नावावर असेल, तर ते चालणार नाही. जर नाव त्यांचं तिकडचं असेल तर. नाव इकडचंच असेल तरी चालेल. सेम सरनेम असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे या केसेसमध्ये तुम्हाला रजिस्ट्री कॉपी, रजिस्ट्रीचं जे सूची क्रमांक 2 इंडेक्स 2 आपण ज्याला म्हणतो, ते असणं गरजेचं आहे. आता ते इंडेक्स 2 नसेल कुणाकडं तर 8ची पावती असते, टॅक्स पावती असते किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, वीज बिल ज्याला आपण म्हणतो, चालू महिन्याचं, मागील महिन्याचं इलेक्ट्रिसिटी बिल असणं गरजेचं आहे. याच्यासोबतच तुम्ही आधार कार्डही देऊ शकता. आधार कार्डवरती तो पत्ता असेल, चांगली गोष्ट आहे. नसेल तरी हरकत नाही. पण जर तुम्हाला आधार कार्ड पुरावा म्हणून देत असाल, मालकी हक्काचा पुरावा म्हणून आधार कार्ड देत असाल, तर आधार कार्ड नुसतं चालणार नाही. आधार कार्ड सोबत तुम्हाला लाईट बिल, रजिस्ट्री किंवा रेशन कार्ड यापैकी एक कागद तुम्हाला देणं गरजेचं आहे. हे झालं मालकी हक्काच्या बाबतीत. आता आपण पाहूया भाडे तत्वावरती जे राहत आहे. तर त्यांनी दुसरा-तिसरा कसलाच विचार न करता रजिस्टर्ड रेंट एग्रीमेंट कधी बनवायचं? नोव्हेंबरमध्ये बनवू शकता, डिसेंबर महिन्यामध्ये बनवू शकता. किती महिन्याचं बनवायचं? जर तुमच्या पाल्याचा जन्म 2020 मध्ये असेल, 2 वर्षासाठी बनवा. 7 म्हणजे जुलै 2019च्या नंतर जन्मलेला असेल, तर आणि डिसेंबर 2019च्या अगोदरचा असेल, तर 1 वर्षाचं बनवा. 11 महिने किंवा 24 महिने, 22 महिने जे काही असणार आहे त्या हिशोबाने बनवा. 2023 मध्ये 21 मध्ये जन्मलेल्या लोकांसाठी, पाल्यांसाठी 3 वर्षाचं बनवा. जेणेकरून तुम्ही 2 ते 3 वर्ष तुम्ही ते वापरू शकाल. दुय्यम निबंधकाचं रजिस्टर्ड रेंट एग्रीमेंट हे असणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच रेंट एग्रीमेंट चालत नाही. तर हा होता कागदपत्राच्या बाबतीतचा उलगडा, जी सखोल माहिती आपण घेतलेली आहे. आशा करतो या व्हिडिओच्या नंतर बऱ्याच साऱ्या तुमचे जे डाउट्स होते, ते तुमचे निरसन होतील आणि त्याबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय. परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब तर कराच. परत तो WhatsApp ग्रुप आहे. ₹100 शुल्क आहे. पण तुमच्या 8 ते 10 लाख रुपये जर वाचत असतील, तर त्यालाही एकदा जॉइन करून पहाच.